इथे असं करणं म्हणजे क्राईम आहे आणि त्यासाठी तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागू शकतं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे सोनल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर स्वीडनमध्ये ना पेरेंटिंगपासून डेली लाईफपर्यंत कल्चर इंडियन कल्चर पेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर आज मी तुम्हाला असे काही कल्चरल शॉक सांगणार आहे, जे मी एक्सपिरियन्स केलेत आणि ऐकून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. तर चला विदाऊट वेस्टिंग टाईम व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहिला डिफरन्स मला जो जाणवला इथे आल्यानंतर तो म्हणजे इथे इव्हिनिंगला शॉप्स खूप लवकर बंद होतात. मग ते ग्रोसरी स्टोअर असू दे किंवा तुमचं शॉपिंग सेंटर असू दे, रेस्टॉरंट्स असू देत, फार्मसी सगळं लवकर बंद होतं. शॉपिंग सेंटर्स 6 पर्यंत चालू असतात. फार्मसीज पण 6 पर्यंत चालू असतात. संडेला आय गेस बंद असतं. नंतर सुपरमार्केट्स असतात 10 पर्यंत आणि रेस्टॉरंट्स वगैरे 7-8 पर्यंत क्लोज होतात. सो हा एक मला डिफरन्स खूप जाणवला, की इंडियामध्ये लेटपर्यंत सगळं चालू असतं आणि इथे मात्र खूप लवकर सगळं बंद होतं. मला अजून पण आठवते मी एकदा H&Mमध्ये शॉपिंगला गेले होते आणि तिथे 6 वाजले आणि मी तरी पण शॉपिंग करत होते, कारण मला हा रूल माहीत नव्हता. तर तिथे लेडी आली एक आणि ती म्हणाली, की "आम्ही क्लोज करतोय स्टोअर" आणि आय वॉज लाइक 6च वाजलेत. तर ती म्हणाली, "हो, आम्ही 6 वाजता बंद करतो." तर असे काही एक्सपिरियन्सेस इथे आले मला नवीन-नवीन जेव्हा आले ते आणि ते इथे 5th ऑफ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी अ, आपण इंडियामध्ये कसं आपले मॉल्स वगैरे छान चालू असतात आणि लोकं सेलिब्रेट करायला मॉल्समध्ये जातात, बाहेर जातात, सुट्टी असते. पण इथे लिटरली सगळं बंद होतं. 25 तारखेला आम्ही विचार केला, की बाहेर कुठेतरी छान मॉलमध्ये जावं किंवा शॉपिंगला. तर सगळं बंद होतं. सगळे मॉल्स बंद होते, सगळे रेस्टॉरंट्स बंद होते. इथे कसं आहे, की इथे वर्क लाईफ बॅलन्स खूप आहे. जसं मी मागे पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं. सो इथे लवकर सगळं बंद करून लोकं घरी जातात, फॅमिलीला टाईम देतात, स्वतःसाठी टाईम देतात, थोडंसं रेस्ट करतात आणि पण सुरुवातीला थोडंसं फ्रस्ट्रेटिंग वाटतं, की खूप प्लॅन करावा लागतो. पण आता सवय झाली आहे, सो मॅनेज होऊन जातं. कल्चरल डिफरन्स नंबर 2 आणि तो म्हणजे स्वीडनची क्यू सिस्टीम. आता तुम्ही म्हणाल हे क्यू सिस्टीम काय आहे? तर स्वीडनमध्ये ना ॲक्चुअली सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला क्यू फॉलो करावी लागते. म्हणजे रांगेत उभं राहावं लागतं. सो तुम्ही सुपरमार्केटमध्ये जा, बँकेमध्ये जा, हॉस्पिटलमध्ये जा किंवा एमर्जन्सी सेंटरमध्ये जा. सगळीकडे तुम्हाला रांगेत उभे राहिलेले दिसतील. शिस्तीत सगळे इथे क्यू फॉलो करतात. इव्हन बसमध्ये जाताना पण काही धक्काबुक्की वगैरे नसते. आता माझा फर्स्ट बँकचा एक्सपिरियन्स मी बँकमध्ये गेले आणि ऑफकोर्स मला हे माहीत नव्हतं, की इथे काय असं म्हणजे क्यू वगैरे फॉलो करतात आणि मी रँडमली एका काउंटरवर गेले, जे मला तिथे फ्री दिसलं आणि मी विचारायला लागले तिथे. तर तिथे एका लेडीने मला सांगितलं, की तिथे कसं सिस्टम फॉलो करतात वगैरे. सो तिथे बँकेमध्ये एक मशीन होतं आणि त्या मशीनमधून आधी तुम्ही एक टोकन घ्यायचं. टोकन म्हणजे बटन प्रेस केले की एक नंबर येतो तुम्हाला. एक छोटंसं रिसीट असतं. त्याच्यावर नंबर असतो. तो नंबर घेऊन तुम्ही बसायचं तिथे आणि पुढे एक मोठी स्क्रीन लावलेली असते आणि त्या स्क्रीनवर हे नंबर्स येत असतात आणि तिथे तुमचा नंबर आला की मग तुम्ही जायचं आणि मग तुम्हाला तिथे हेल्प करतात, की कुठल्या काउंटरला जायचं आणि मग तुमच्या क्वेरीज काय असतील ते रिझॉल्व्ह करतात. सो असं एक आहे म्हणजे पण हे ॲक्चुअली एक बेटर आहे कारण म्हणजे तिथे जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना पण असा खूप गोंधळ वगैरे नसतो किंवा त्यांच्या डेस्क समोर खूप लोकं आहेत आणि मग खूप गोंधळ आणि केऑस असं काही नसतं. सो तर त्यांना पण शांतपणे असं काम करता येतं आपलं आणि सगळं असं सिस्टमॅटिक चालू असतं. आणि हां, अजून एक गोष्ट जेव्हा इथे तुम्हाला घर घ्यायचं असतं लेट्स से तुम्हाला रेंटवर इथे घर घ्यायचंय, तर तिथे पण क्यू सिस्टम फॉलो करावी लागते आणि अर्थात ती फिजिकल नसते. आय मीन ऑनलाईन क्यू असतो तो एक. मी याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेन, पण शॉर्टमध्ये एक तुम्हाला सांगते, की जिथे जेव्हा तुम्हाला घर घ्यायचंय रेंटवर, तेव्हा एका साईटवर तुम्हाला रजिस्टर करावं लागतं आणि जितके दिवस तुम्ही त्या साईटवर रजिस्टर असता, तेवढे दिवस म्हणजे तेवढे पॉइंट्स तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात आणि जेवढे दिवस तुम्ही राहाल, तेवढे जास्ती पॉइंट्स जमा होतात आणि जेव्हा ॲक्चुअल घर घ्यायची वेळ येते तेव्हा ज्या व्यक्तीला जास्त पॉइंट्स असतात, ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ऑफकोर्स त्याला ते घर मिळतं. सो तिथे पण ही एक क्यू सिस्टम आहे आणि मला असं वाटतं, की इन अ वे इट इज गुड कारण आपण सगळ्यांचाच टाईमचा रिस्पेक्ट करतो आहे. थर्ड कल्चरल शॉक आणि तो म्हणजे यू कॅनॉट हिट ऑर शाउट ॲट चिल्ड्रन. हो, मला पण ऐकून असाच आश्चर्याचा धक्का बसला होता आणि मला असं वाटलं, की आपण तर लहानपणापासून म्हणजे इतका मार खाल्लाय आणि इतका ओरडा खाल्लाय पेरेंट्सचा, पण इथे ते स्ट्रिक्टली इल्लीगल आहे.
म्हणजे 1979 मध्ये स्वीडन ही अशी पहिली कंट्री होती, की जिथे असं मुलांना पनिशमेंट वगैरे कंप्लीटली बॅन होतं. सो इथे तुम्ही ते नाही करू शकत. इट्स अ क्राईम. मारणं तर सोडाच म्हणजे तुम्ही ओरडू पण नाही शकत इथे अशी परिस्थिती आहे. मी एकदा पार्कमध्ये होते आणि तिथे असाच एक 5-6 वर्षाचा मुलगा होता आणि तो त्याच्या आईला खूप त्रास देत होता. म्हणजे ओरडत होता, रडत होता आणि पण ती आई इतकं पेशंटली त्याला समजावून सांगत होती म्हणजे अगदी खाली बसून शांत त्याला छान समजावून सांगत होती आणि मला असं वाटलं की इतके पेशन्स कसं काय? आणि तेव्हा मी याच्याबद्दल वाचलं जरा. सो मला कळलं की इथे असं आहे. इथे जर पब्लिकमध्ये तुम्ही मुलांना मारलं किंवा त्यांच्यावर ओरडलात, तर इथे लोकं पोलिसांना कॉल करू शकतात आणि येस दॅट्स व्हेरी सीरियस. तुम्हाला काही मोठा फाईन पण द्यावा लागू शकतो आणि जर काही खूपच सीरियस मॅटर असेल तर लीगल केस पण तुमच्यावर होते म्हणजे तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागू शकतं. एक मूव्ही आहे राणी मुखर्जीचा मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे. जर तो तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल की मी कशाबद्दल बोलतीये आणि तो मूव्ही एक बेस्ड ऑन रिअल स्टोरी आहे. नेक्स्ट पॉइंट म्हणजे जेंडर इक्वॅलिटी इन पॅरेंटिंग. तर इथे स्वीडनमध्ये ना 480 डेज पॅरेंटल लीव्हज मिळतात आणि त्या लीव्हज बोथ मदर आणि फादरला असतात आणि इंटरेस्टिंगली त्याच्यातल्या ज्या 90 डेजच्या लीव्हज आहेत त्या फक्त फादरसाठी रिझर्व्ह असतात. सो म्हणजे इथे बाबासुद्धा 3, 4, 5 महिने पेरेंटल लीव्हवर जाऊ शकतो आणि विच इज कंप्लीटली नॉर्मल. आणि मी इथे बघते की बाबासुद्धा म्हणजे आई ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेते बाळाच्या, त्या बाबासुद्धा घेतो. म्हणजे प्रॅम घेऊन, स्ट्रोलर घेऊन बाळाला बाहेर घेऊन जाणं किंवा बाळाची काळजी घेणं, डायपर चेंज करणं, बाळाला खायला घालणं, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आई घेते. सो ते एक आहे की दोघं पण पेरेंटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर करतात. फक्त आईवरच त्या गोष्टीचा लोड येत नाही. हा कल्चरल ॲस्पेक्ट मला खूप आवडतो पर्सनली. म्हणजे दोघं पण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतात. शेवटचा आणि सगळ्यात इमोशनल कल्चरल शॉक तो म्हणजे इथे मुलं 18 वर्षानंतर आई-बाबांचं घर सोडून जातात. तर इंडियामध्ये कसं आहे ना, की 30 वर्ष किंवा 35 वर्ष इव्हन आयुष्यभर पण मुलं आई-वडिलांसोबत राहतात आणि मुली लग्नानंतर घर सोडून जातात. पण इथे तसं नाहीये. आता मी असं म्हणत नाहीये, की इंडियन कल्चर चांगलं आहे किंवा स्वीडनचं कल्चर चांगलं नाहीये. मी फक्त एक तुम्हाला डिफरन्स सांगते दोन्ही दोन्ही कल्चरमधला. तर इथे थोडंसं इथे कंप्लीटली अपोझिट आहे. म्हणजे 18 वर्षानंतर मुलं आई-बाबांचं घर सोडून जातात. मग ते स्वतःच्या पायावर उभं राहायचं ट्राय करतात आणि इंडिपेंडंट होतात. आणि म्हातारे झाल्यानंतर पण आई-वडील असं एक्सपेक्ट करत नाही, की म्हणजे आपली मुलं आमची काळजी घेतील. कारण इथे गव्हर्नमेंट सिस्टम चांगली आहे. इथे गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे. पेन्शन सिस्टम चांगली आहे. सगळी सोशल सिक्युरिटी आहे. त्यामुळे आई-वडील पण मुलांवर डिपेंडंट राहत नाही आणि तसं आई-वडिलांचा आणि मुलांचा बॉन्ड इथे चांगला असतो, हेल्दी असतो. म्हणजे ते भेटतात, फेस्टिवलला एकत्र येतात किंवा बोलतात, पण असं डिपेंडंट नसतात एकमेकांवर. सो तो एक कल्चरल डिफरन्स इथे आहे. तर हे होते काही कल्चरल डिफरन्सेस जे मी इथे एक्सपिरियन्स केले आणि आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओवर तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छान पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.